महायुति सरकार के भ्रष्ट कार्यभार को लेकर कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश लीगल सेल के कार्यकर्ताओं ने कोलाबा विधानसभा में आंदोलन किया। इस अवसर पर लीगल सेल के अध्यक्ष एडवोकेट रवि प्रकाश जाधव ने कहा कि जगह जगह खड्डे होने के कारण एक्सीडेंट हो रहे हैं और जगह जगह सड़क पर पानी भर जा रहा है। सड़क नदी में तब्दील हो जा रही है। पहले तो सरकार और मनपा नाले की सफाई में करोड़ों जनता का पैसा डकार चुकी है, अब खड्डा बुझाने के नाम पर डकार रही है। उन्होंने कहा कि कोलाबा विधानसभा के हाई कोर्ट परिसर, धोबीघाट, आम्बेडकर नगर, कफ परेड, गीता नगर आदि क्षेत्र में बड़े बड़े खड्डे हैं। या खोके सरकारचं पापपत्र काल आमच्या सन्माननीय अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस येथे प्रेस घेऊन सांगितलेले आहे। कशा पद्धतीने GST जीवनावश्यक वस्तूवर लावल्या गेल्या, कशा पद्धतीने महागाई वाढली आणि मुंबईची कशी तुंबाई झालेली आहे। मी आज इथे बॅगबे आगारात आहे। या आगाराची स्थिती बघाल तर इथे रस्ता कमी, खड्डे जास्त आहेत आणि या स्थितीमध्ये येथील रहिवासी ते प्रवास करतात आणि कंडक्टर किंवा ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याशी आम्ही विचारणा केली, ते बोलतात आमचे बॅक पेनचे इश्यू सुरू आहेत, इथे कोणी ध्यान देत नाही आहे। तर या प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही हा आसूड जो आहे तो घेऊन इथे आंदोलन करत आहोत। कोलाबा विधानसभेमध्ये इथल्या आमदारांनी 5 वर्षात काय केलेलं आहे, इथे विकास, याला विकास म्हणायचा का फक्त जुमलेबाजी अशा पद्धतीने इथे चालू आहे। 30% इथे खूप मोठ्या प्रमाणात टक्केवारीचा भ्रष्टाचार चालू आहे। इथेच बाजूला गीतानगर आणि या एरियामध्ये पाणी माफियागिरी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। प्रत्येक व्यक्तीला BMCचा नळ घरामध्ये डायरेक्ट कनेक्शन असायला पाहिजे, परंतु बिल्डर लॉबी आणि इथले स्थानिक गुंडांना घेऊन सन्माननीय आमदार हे गेल्या 5 वर्षापासून इथल्या जनतेवर अन्याय अत्याचार करतायत। त्याच्या विरोधात आम्ही हा आज एल्गार पुकारला आहे आणि हा आज आम्ही इथे आसूड आंदोलन कोलाबा विधानसभेमध्ये आम्ही करत आहोत। मगाशी फॅशन स्ट्रीटला आम्ही केलेला आहे, धोबीघाट येथे केलेला आहे आणि आता बॅगबे डेपो आणि याच्यानंतर आम्ही पुढे कोलाबा मार्केट आणि या सर्व एरियामध्ये या प्रश्नावरती जनतेच्या तर्फे आवाज उठवण्याकरता हे आंदोलन चालू ठेवणार आहोत।